कलाने ग्रामदैवत सतीदेवी यात्रोत्सव निमित्त भव्य कुस्त्या संपन्न। गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेली सतीदेवी यात्रोत्सव दक्ष पोलीस टाइमचे संस्थापक तसेच दक्ष पोलीस न्यूज नाशिक व माजी सरपंच तथा राजकीय व प्रशासनात पत्रकारितेचा गाढा अनुभव असलेले विजय टाटिया यांच्या वतीने सदर बंद पडलेली सतीदेवी यात्रोत्सव पुन्हा नव्या जोमाने चालू करण्यात आले असून अतिशय उत्साहात संपूर्ण 21 एप्रिल ते 23 एप्रिल भव्य भक्तिमय वातावरणात त्यासहच विविध सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबविण्यात आले, ज्यात प्रामुख्याने बैलगाडा शर्यत, बैल बाजार, लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन, जनजागृतीपर विविध उपक्रम या श्री सतीदेवी यात्रोत्सव निमित्त या ठिकाणी आयोजन करण्यात आले। अतिशय नव्या जोमाने सदर कलाने गावात सदर यात्रोत्सव पार पडत असून या यात्रोत्सवात खेळणी, पाळणे, फरसाण, विविध संसारोपयोगी वस्तू असे विविध दुकाने देखील ताटली होती। तर बाहेरगावहून येणाऱ्या सर्व गावातील ग्रामस्थ नागरिक यांनी या ठिकाणी श्री सतीदेवीचे दर्शन घेऊन या यात्रोत्सवाचा आनंद लुटला। तर आज दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी सकाळी 8 ते 5 दरम्यान भव्य कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी प्रथम महापौर भगवान करंकाड, धुळे शहर राष्ट्रवादीचे रणजितराजे भोसले, जिल्हा प्रमुख शिवसेना सतीश तात्या महाले, भाजपचे नेते संजय शर्मा, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नारायण भाऊसाहेब पाटील, माजी सभापती पंकजदादा कदम, निंबादादा मराठे पहिलवान यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर या ठिकाणी भव्य कुस्त्यांचं उद्घाटन करण्यात आले। तर या प्रसंगी या ठिकाणी या कार्यक्रमासाठी दक्ष पोलीस टाइम्सचे संस्थापक तसेच दक्ष पोलीस न्यूज नाशिक व माजी सरपंच तथा राजकीय व प्रशासनात गाढा अनुभव असलेले पत्रकारितेमध्ये ज्यांचे नाव लौकिक झालेले विजय टाटिया यांच्या वतीने या श्री सतीदेवी यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले। तर यासाठी ग्रामस्थ व यात्रा कमिटीचे नियोजनासाठी सहकार्य लाभले, तर मोठ्या संख्येने या ठिकाणी मल्ल कुस्तीपटूंनी सहभाग नोंदविला होता। दैवताला आपण खूप मानतो आणि म्हणूनच आपण सर्व गावकऱ्यांनी विजूभाऊ यांच्या मार्गदर्शनाने या ठिकाणी 2 दिवसापासून जे काही कार्यक्रम चालू आहेत ते कार्यक्रम म्हणजे ग्रामीण भागामध्ये एक नवचैतन्य निर्माण करण्यासाठी सर्व एकोपाने येऊन आनंदाने ती यात्रा साजरा करण्यासाठी हे कार्यक्रम होत असतात। आणि अशा या कार्यक्रमामध्ये आज कुस्तीचं आयोजन केलं। मी सर्व मल्ल पैलवानांना विनंती करेल की कुस्ती ही जरी 2 पैलवानांची असते, एक जण कोणीतरी जिंकणार आणि एक जण कोणीतरी हरणार, परंतु हे आपण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आपण या कुस्त्यांचं कार्यक्रमाचं आयोजन करत असतो आणि तेही कायम टिकलं पाहिजे ही या कुस्तींच्या माध्यमातून भावना या ठिकाणी व्यक्त करताना सांगू इच्छितो। सर्व मल्लांना या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा। या यात्रेच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांना सतीआई देवीच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो आणि सतीआई आपल्या सर्वांना आशीर्वाद देईल। सतीआईच्या आशीर्वादाने आपल्या सर्वांचं चांगलं होईल एवढी अपेक्षा करतो। आम्हाला बोलवलं सत्कार। यावेळेस कुस्तीचं एक वेगळं आयोजन, बैलगाडीचं आयोजन कालवाला पंचायत आल्याचे जिल्हा परिषद सदस्य सांगत होते की जोरदार लोकांचा उत्साह आणि नारायण भाऊसाहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे यात्रा करता हा जत्रा शब्द आणि तोच होतो। जत्रा कशासाठी? की लोकांना एकत्र आणण्यासाठी, लोकांना प्रेमाने एकत्र नांदण्यासाठी आणि म्हणून पंचवर्षाची गावाच्या यात्रेच्या निमित्ताने त्या ठिकाणी एकत्र येतात आणि परंपरा आपल्या एकात्मतेची म्हणजे गावची एकात्मता असेल, परिसराची असेल, ती जिल्ह्याची होती आणि ती पुढे जाऊन राज्याची देशाची या अनुषंगाने यात्रा भरवल्या जातात। तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्ही फार उदाहरण नावाचे नेते आहात। आता तुमच्या कलाने गावात पुढच्या वर्षी तुम्ही मोठ्या 1.5 कोटीच्या सोसायटीच्या बिल्डिंगचं उद्घाटन होताना सुद्धा बघाल आणि या शिवसेना तालुक्याचं नशीब की जयकुमार भाऊ रावळांसारखे नेते आज महाराष्ट्राचे मंत्री आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत।
आणि म्हणून या रणरांच्या उडात आज इतकी मोठी संख्या आहे, एवढी मोठी उपस्थिती आहे कुस्तीच्या स्पर्धेसाठी आहे, म्हणजे लोकांना जत्रा अजूनही आकर्षण जत्रेबद्दलचं अप्रूप लोकांच्या मनामध्ये आहे. फक्त कुठल्याही आल्यावर लागू मी विजय टाटिया. गेल्या 70 ते 75 वर्षापासून आई सतीदेवीची यात्रा इथं पारंपरिक नुसार भरत होती. काही कारणास्तव गेल्या 6-7 वर्षापासून यात्रा बंद झाली. त्याच्यात काही करोना काळ होता, काही आपसात वादविवाद होते, त्याच्यामुळे यात्रा बंद होती. आता हे पहिलंच वर्ष नवीन शुभारंभ आम्ही केलेलं आहे. त्यानिमित्ताने 12 गाडा, बैलगाड्यांच्या कुस्त्या, आपल्या यात्रा, तमाशे बरं, आणि आता आज शेवटचा दिवस कुस्त्यांचा होता. तो कुस्त्यांचा बी धुळ्याचे माजी प्रथम महापौर भगवान बाबूजी गणगाड, सतीश तात्या माले, संजय शर्मा, आमचे जडपी गटाचे पंकजदादा कदम, अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत अत्यंत उत्साहात पार पडला. आणि आमची यात्रा सर्व गाव आमचं एकजूट असल्यामुळे आमची यात्रा पण अत्यंत कोणाला गालबोट न लागतात, तमाशे 3-3 तमाशे असून सुद्धा कुठल्याच प्रकारचं गालबोट न लागता शांतचित्तेत पार पडली. अशी शांतचित्तेत पुन्हा सर्वच्या गावाच्या सहकार्याने पार पडावे हीच परमेश्वराकडे आई सतीदेवीकडे प्रार्थना करतो. धन्यवाद. शर्ताचं हे होतं म्हणजे बैलांची शर्त होती. शर्त पूर्ण दिवसभर शर्त चालली. मोठ्या प्रमाणात शर्तीमध्ये लोक सहभागी झाले होते. तसेच आता संध्याकाळी 12 गाड्याची शर्त आहे. बरं, तमाशा मंडळ 3 दिवसापासून चालू आहे. यात्रेमध्ये पूर्ण परिसराचे लोक इथं मोठ्या प्रमाणात येतात. काही काळ प्रसिद्धीच्या माध्यमातून पैलवान कमी होऊ शकले, पण ते पुढे भविष्यात जास्त येतील असा आमचा प्रयत्न असेल. काही गोष्टी आमच्याकडनं कमी पडल्या पहिली वर्ष असल्यामुळे, पण पुढे आणखी जास्त यात्रेला चांगलं मोठं स्वरूप होईल, कारण की पारंपरिक यात्रा आहे आणि लोकांच्या श्रद्धेची यात्रा आहे. याच्यावर श्रद्धेची यात्रा असल्यामुळे लोक सर्व येतात आणि सर्वांच्या आशीर्वादाने यात्रा सुद्धा एकदम चांगली पार पडते. या गावाचा 10 वर्षापासून पोलीस पाटील आहे. तो आमचं मोठं गाव असून एवढं गाव सांभाळणं सोपं नाही आहे, पण गावाच्या सहभागाने कुठलाही गालबोट न लागता आमची बंद पडलेली 7 वर्षापासूनची यात्रा सुरू करण्यात आमची विजूभाऊ असतील, सोनदादा असतील किंवा दत्ता भोसले, रावसाहेब भोसले असतील, एकदम मोठ्या सहभागाने त्यांनी रवीने भाग घेऊन यात्रेला एक मोठं स्वरूप आणून अतिशय चांगल्या प्रकारे साजरी केली.